नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एक वाटी मी पोहे घेतलेत आणि एक वाटी चण्याचं पीठ, त्यापासून आपण नाश्ता बनवणार आहोत, पकोडे बनवणार आहोत। तर मी तुम्हाला आता पोहे धुवून दाखवते। तर बघा, मी पोहे घेतले। आता पोहे हे स्वच्छ धुवून घ्यायचे। हे बघा, पोहे असे स्वच्छ धुवून घ्यायचे, सगळं काळं पाणी काढायचं, 2-3 पाण्याने चांगले धुवायचे। आपण पोहे धुवून घेऊ आधी चांगले। हे बघा किती घाण पाणी निघतं, हे पाणी वतून 2-3 पाण्याने धुवू। पोहे चांगले स्वच्छ धुतले। आता आपण एक वाटी चण्याचे पीठ घेऊ, चाळून घ्यायचं। हे बघा, मी एक वाटी चण्याचे पीठ घेतले आणि त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं। आता मी थोडीशी त्यामध्ये हळद टाकते, थोडासा हिंग आणि थोडंसं लाल तिखट आपण थोडंसं लाल तिखट टाकू। 1 चमचा लाल तिखट टाकलं आणि आपल्याला चवीपुरतं मीठ लागेल। हे बघा, मी 1 चमचा, छोटा चमचा आहे तो मीठ टाकले। आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं, नाहीतर मग ते ओलं होतं, ओलं झाल्यावर येत नाही। आता आपण थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घ्यायचं असं। हे बघा, असं पाहिजे। चांगले मिक्स करून घेतले। आता आपण यामध्ये पोहे भिजत घालू। आता मी ह्या भांड्यात पोहे, भिजवलेले पोहे आणि आपले हे पीठ आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे पीठ त्यामध्ये ओतायचं, असं पोह्यांमध्ये भिजवायचं। म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं। जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं आणि हे थोडा वेळ भिजत ठेवू। हे बघा, मी 4 बटाटे घेतले। आपल्याला आता अर्धा बटाटा चटणीसाठी लागेल। आता आपण एक छोटा बटाटा कापून घेते मी। कसा पण मोठा बारीक कापला तरी चालेल। आता आपण थोडासा कांदा घेऊ, अर्धा कांदा घेतला, 1 मोठा कांदा कापलेला आहे। आता त्यामध्ये 2 मिरच्या टाकते मी आणि थोडासा लसूण टाकायचा, थोडंसं आलं टाकायचं, 1 टोमॅटो घेतलाय मोठा आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला बटाटा लागेल चटणीसाठी। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्याला फिरवून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकलं। आता आपण मिक्सरला फिरवून घेऊ। आपली चटणी वाटून झाली। आता आपण काढून घेऊ। हिरवीच दिसते। याला फोडणी द्यायची। तर मी आता जिरे मोहरी टाकते। जिरे टाकले, नुसते जिरेची दिली, लाल तिखट, जिरे मोहरी चांगलं दिसतं। हे बघा, आपण मोहरी टाकू। मोहरी तडतडली का जिरं टाकायचं, थोडासा हिंग आणि थोडेसे लाल तिखट चांगलं तडतडून द्यायचं आणि थोडीशी लाल मिरची। बघा, आता आपण या चटणीमध्ये
ओतून घेऊ. चांगली मिक्स करून घ्यायची. बघा आता आपलं चांगलं हे पोहे चण्याच्या ह्याच्यात भिजले. आता आपण वाटून घेऊ. 10 मिनिटं भिजून द्यायचं त्याला. नंतर आपण थोडं थोडं करून मी वाटते. भांडं छोटं आहे ना, मग थोडं थोडं करून असं वाटून घेते. त्याच्यात एक मिरची टाकायची, थोडंसं लसूण, थोडंसं आलं आणि कोथिंबीर. आपण आता हे बारीक करून घेऊ, थोडं फिरून मिक्सरला. तर आपण वाटून घेऊ. असं काढून घ्यायचं. आता राहिलेलं मी सगळं वाटून घेते. चण्याच्या पिठात पोहे चांगले वाटून घेतले, भिजवलेले. आता आपण थोडा थोडा करून बटाटा टाकू आणि बटाटा पण बारीक करून त्यामध्ये टाकायचा. हे बघा आपण बटाटा आता ह्यामध्ये टाकू. पाण्याचा वापर कमी करायचा. पाणी असलं ना ते येणार नाही. बटाटा चिकट असतो ना, त्याच्यामुळं पकोडे आपल्याला तोडता आले पाहिजे म्हणून पाणी कमीच वापरायचं. आता मी अजून वाटून घेते. हे बघा आता मी 2 चमचे तीळ टाकते. थोडेसे आपल्याला 1 चमचाभर धणे टाकायचे आणि 2 चमचे रवा टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे थोडासा कांदा टाकला आणि कोथिंबीर टाकायची. अर्धा चमचा जिरं टाकलं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि खायचं चांगलं. सोडा आहे आपला, भजी करतो तो चिमूटभर, तो सोडा टाकायचा. हे चांगलं मिक्स करायचं. पाण्याचा वापर नाही करायचा, त्यामध्येच मिक्स करून घ्यायचं चांगलं. चांगलं मिक्स करू आणि 5 मिनिटं आपण असं भिजत ठेवू. हे बघा आता आपण थोडासा 5 मिनिट झाले भिजून. आता ओवा टाकू थोडासा हातावर हे करून आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा मी तेल तापायला ठेवले. आता असं पाण्यात हात बुडवायचा थोडासा आणि असे छोटे छोटे सोडायचे. खूप छान होतात, कुरकुरीत होतात. आणि जर पूर्ण व्हिडिओ बघत जा. बारीक गॅसवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तर का असे कलर चांगला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. आता आपण हे चांगले तळले, कुरकुरीत झाले, काढून घेऊ. आणि हे बारीक गॅसवर नाही जास्त तळायचे, कारण बारीक गॅसवर तळले ना कधी कधी मग ते फुटतात, तेलामध्ये विरघळतात. मध्यम गॅस करायचा. सुरुवातीला फास्ट करायचा टाकेपर्यंत, नंतर बारीक गॅस करायचा. बारीक म्हणजे मध्यम गॅसवरच तळायचे. बघा किती छान झाले. आमची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडत असली ना तरी लाईक करा. नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. हे बघा आता मी अजून टाकते. आता असे टाकून घ्यायचे. थोडा वेळ फास्ट गॅस करायचा ताव येईपर्यंत आणि नंतर परत मग बारीक करायचा अर्धा, म्हणजे तेल पण नाही पीठ, छान होतात. हे बघा आपले सगळे तळून झाले. आता आपण असे चांगले निथाळून काढून घ्यायचे. आणि सुरुवातीला हे बघा असे झाले, कारण तेल तापलं नव्हतं म्हणून ना तेल चांगलं तापून द्यायचं आणि मगच टाकायचे. तेल नाही तापलं असं होतं, पोहे असल्यामुळं ते असं विरघळून जातं. तर तुम्ही चांगलं तेल तापून घ्या. आपले गरम गरम पकोडे तयार झाले. ते बघा कसे कुरकुरीत झाले.
तुम्हाला फोडून पण दाखवते. हे बघा आतून पण असे मस्त झाले, ते बघा सॉफ्ट झाले चांगले. अजून एकदम दाखवते. हे बघा आतून पण असे छान झाले. तर तुम्हाला जर आवडले तर तुम्ही नक्की करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि शेअर बी करा. बाय बाय.